ओके, बोथ फिजन अँड फ्युजन प्रोसेस डील विथ मॅटर अँड एनर्जी. म्हणजे फिजन अँड फ्युजन प्रोसेस जे आहे त्यामध्ये काय होतंय, तर मॅटर काय म्हणजे काय, मास आपण काय करतोय, मासला काय करतोय, डिवाइड करतोय, करेक्ट. आणि त्यामुळे काय होतं, एनर्जी रिलीज होते. आणि फिजन इज द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग द न्यूक्लियस इनटू टू डॉटर न्यूक्लियाय लिडिंग टू एनर्जी बीइंग रिलीज. फिजन म्हणजे काय, फिजन इज द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ऑफ न्यूक्लियस. म्हणजे फिजन प्रोसेस मध्ये काय करतो आपण, जो न्यूक्लियस आहे ऍटमचा त्याला काय करतो, स्प्लिट करतो किंवा ब्रेक करतो. त्यामुळे काय होतं, टू इक्वल पार्ट्स मध्ये ब्रेक करतोय, त्यामुळे त्याला काय म्हटलं आपण, टू डॉटर न्यूक्लियाय. म्हणजे काय होतं, आता एका न्यूक्लियापासून काय केलं आपण, टू डॉटर न्यूक्लियाय तयार केले, म्हणजे दोन न्यूक्लियाय तयार केले किंवा क्लोन तयार झालाय असं म्हणू शकता तुम्ही. त्यावेळेस काय होतंय, ज्यावेळेस फिजन प्रोसेस होते त्यावेळेस काय होतंय, आपण म्हणजे ऍटम जेव्हा ब्रेक करतोय त्यावेळेस काय होतंय, हीट काय होते, रिलीज होते, करेक्ट. फ्युजन इज द प्रोसेस ऑफ टू पॅरेंट न्यूक्लियर फ्यूज इनटू वन डॉटर न्यूक्लियस लिडिंग टू एनर्जी बीइंग रिलीज. म्हणजे काय होतं, आता फ्युजन प्रोसेस मध्ये काय होतं, तर दोन न्यूक्लियर जे असतात त्यांचं काय करतो आपण, दोन्हींचं कॉम्बिनेशन होतं किंवा दोन्ही फ्यूज होतात. फ्यूज म्हणजे काय, आपण त्याला काय म्हणतो, एकत्र येतात, करेक्ट. आणि त्याच्यापासून काय होतं, एक नवीन डॉटर न्यूक्लियस तयार होतो. त्यामुळे या प्रोसेस मध्ये काय होतं, एनर्जी, या प्रोसेस मध्ये पण काय होतं, एनर्जी रिलीज होते, करेक्ट. म्हणजे काय होतं, आता सुरुवातीला काय झालं, फिजन प्रोसेस मध्ये आपले न्यूक्लियर जे त्याला न्यूक्लियस जो आहे तो काय झाला, डिवाइड झाला दोन न्यूक्लियाय मध्ये, करेक्ट. नंतर काय झालंय, आता फ्युजन प्रोसेस मध्ये दोन न्यूक्लियाय जे आहे ते एकत्र आले, दोन्ही कंबाईन झाले आणि त्यापासून काय झालं, न्यूक्लियस तयार झाला. आणि दोन्ही केस मध्ये काय होतं, एनर्जी रिलीज होते. आता फिजन रिएक्शन, व्हॉट इज मीन बाय फिजन रिएक्शन? न्यूक्लियर फिजन मीन्स द स्प्लिटिंग ऑफ हेवी न्यूक्लियस इनटू लाइटर न्यूक्लियाय विथ द रिलीज ऑफ लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी. म्हणजे काय, न्यूक्लियर फिजन मीन्स द स्प्लिटिंग ऑफ हेवी न्यूक्लियस. म्हणजे काय होतंय, आता जो हेवी न्यूक्लियस जो असणार आहे त्याला काय होतंय, स्प्लिट करतोय म्हणजे डिवाइड करतोय इनटू लाइटर न्यूक्लियर. म्हणजे काय होतं, आता जेव्हा आपण डिवाइड करतोय त्यावेळेस काय होतंय, त्याचा मास नंबर वगैरे काय होतं, म्हणजे त्याचं वेट वगैरे जे असणार आहे, मास वगैरे जे असणार आहे ते काय होतंय, डिवाइड होतंय. म्हणजे त्यामुळे काय होतंय, तो हेवी आहे म्हणजे त्याचं वेट जास्त आहे, आपण त्याला डिवाइड केलंय तर काय होणार, त्याचं टू लाइटर न्यूक्लियर मध्ये जो डिवाइड होतोय. म्हणजे दोन्ही न्यूक्लियर जे आपण डिवाइड झाल्यानंतर जे दोन न्यूक्लियर क्रिएट झाले ते काय होत आहे, लाइटर वेट असणार, कारण की दोन्हींचं जे कॉम्बिनेशन असेल त्याचं वेट किती असणार आहे, जो हेवी न्यूक्लियस आपण ब्रेक केला त्याच्या इतका असणार. त्यामुळे काय होणार आहे, ऑब्विसली ते काय असणार आहे, लाइटर असणार त्यापेक्षा, करेक्ट. आणि त्यावेळेस काय होते, लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते, रिलीज होते. म्हणजे काय होतं, इथे कोणती एनर्जी रिलीज होते, आपली हीट एनर्जी जनरली रिलीज होते, करेक्ट. क्लासिक एक्झाम्पल ऑफ फिजन रिएक्शन इज दॅट युरेनियम 235. आता क्लासिक एक्झाम्पल जे आहे आपलं ते एक एक्झाम्पल बघू. तर युरेनियम 235 प्लस 1 न्यूट्रॉन. म्हणजे काय केलं, युरेनियम 235 जे आहे त्याच्यासोबत आपण कशाच कॉम्बिनेशन केलं किंवा त्याच्यावर काय स्ट्राईक, 1 न्यूट्रॉन काय केला, स्ट्राईक केला. ओके, त्यामुळे काय झालंय, 1 न्यूट्रॉन स्ट्राईक केला त्यावेळेस काय होणार आहे, तो न्यूट्रॉन त्यानंतर जी रिएक्शन होईल स्ट्राईक केल्यानंतर त्यावेळेस काय होणार आहे, 2 न्यूट्रॉन्स काय होतात, बाहेर पडतात. प्लस Kr92 प्लस Ba142 आज तो काय होतो, तो दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला. तर Kr म्हणजे क्रिप्टॉन आणि Ba मीन्स बेलियम प्लस E म्हणजे एनर्जी. म्हणजे काय झालंय, युरेनियमचा आपण जेव्हा एक युरेनियम जो आहे त्याला आपण जेव्हा ब्रेक केला किंवा फिजन प्रोसेस केली त्यावेळेस काय होतंय, 1 न्यूट्रॉन आपण स्ट्राईक केला होता पण तो काय झालाय, स्ट्राईक केल्यानंतर आपण ते फिजन प्रोसेस नंतर काय झालंय, तो न्यूक्लियर ब्रेक झाला, करेक्ट, न्यूक्लियस. त्यामुळे काय झालं, 1 न्यूट्रॉन रिलीज झाला आणखी. म्हणजे आधीचा जो स्ट्राईक झाला तो न्यूट्रॉन आणि जो रिलीज झालाय युरेनियम 235 पासून तो एक न्यूट्रॉन, असे दोन न्यूट्रॉन्स तिथून काय झाले, रिलीज झाले. प्लस क्रिप्टॉन 92 प्लस बेरियम 142 प्लस एनर्जी. म्हणजे काय झालं, आता युरेनियम 235 चं कन्व्हर्जन कशात झालं, तर दोन न्यूक्लियर जनरेट झाले. फर्स्ट वन इज क्रिप्टॉन 92 प्लस बेरियम 142. सोबतच काय झालं, त्यावेळेस एनर्जी
रिलीज झाली ते आपण डिनोट केली ई ने. आता 92 प्लस 142 प्लस 1 किती येत आन्सर? सांगा तुमच्यातला कोणतरी एकाने सांगा. 235. 235 आला ना युरेनियमचा आपला जो मास नंबर जो होता तो आलाय ना, ऍटॉमिक नंबर सॉरी. हो मग त्यामुळे यावरून तुम्हाला लक्षात येईल मग काय म्हणजे रिएक्शन म्हणजे जेव्हा आपली चेन रिएक्शन वगैरे होते म्हणजे ब्रेक होतंय फिजन प्रोसेस मध्ये त्यावेळेस काय होतंय ऍटम डिवाइड होतो पण त्याचा जो ऍटॉमिक नंबर आहे तो काय होतोय सगळ्यांची ऍडिशन मिळून जो आपण जो न्यूक्लियस ब्रेक केला त्याचा जो ऍटॉमिक नंबर आहे ते काय होणार आहे त्याच्या इतकी सम असणार आहे. करेक्ट. यावरून आता म्हणजे आपण जे आधी डिस्कस केलं होतं की सेम म्हणजे इक्वल पार्ट्स मध्ये किंवा सेम ऍटॉमिक नंबर असतो त्याचा हे जे बघितलं होतं ते आपण इथे प्रूव्ह झालं. करेक्ट. आता इन दिस एक्झाम्पल अ स्ट्रे न्यूट्रॉन स्ट्राइक अँड ऍटम ऑफ 235 म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितलं तेच काय केलं आपण इंग्लिश मध्ये खाली म्हणजे रायटिंग करण्यासाठी आपल्या पेपर मध्ये व्यवस्थित वर्ड्स मध्ये राईट केलंय. करेक्ट. तुम्ही तुमच्या वर्ड मध्ये पण राईट करू शकता. देन काय इट ऍब्सॉर्ब द न्यूट्रॉन अँड बिकम्स अनस्टेबल ऍटम ऑफ युरेनियम 236 म्हणजे काय होतं सुरुवातीला आपण इथे मध्ये त्या ज्या काही रिएक्शन होतं ते आपण दाखवलेलं नाही म्हणजे युरेनियम 235 वर जेव्हा आपण न्यूट्रॉन स्ट्राईक करतो त्यावेळेस काय होतं ते तो अट्रॅक्ट करतो एक न्यूट्रॉनला म्हणजे अटॅच करून घेतो आणि त्याचं कन्व्हर्जन होतं युरेनियम 236 देन फ्युजन प्रोसेस होते. तर खाली आपण आता जी डायग्राम दाखवली आहे डाऊन साइडला दिसते डायग्राम सगळ्यांना व्यवस्थित? हॅलो. हो सर दिसते. हा डायग्राम मध्ये तुम्हाला लक्ष देईल बघा म्हणजे या डायग्राम मध्ये काय दाखवलं फिजन आणि फ्युजन दोन्ही पण प्रोसेस दाखवल्या. फ्युजन मध्ये काय होतंय युरेनियम 235 जो आहे त्याचं आपण कन्व्हर्जन कशात झालंय तर बेरियम 141 आणि क्रिप्टॉन 92 त्याच्यासोबत आपण काय केलं आणि एक काय झालंय न्यूट्रॉन पण त्यातून प्रोड्यूस झालाय. तोच आपण आणखी काय केलं पुढे म्हणजे जे दोन न्यूट्रॉन्स जनरेट होतात आपले बरोबर वर इथे तुम्हाला रिएक्शन मध्ये दिसेल तर ते दोन न्यूट्रॉन आपण काय केले परत दुसऱ्या युरेनियम जो न्यूक्लियस आहे त्यावर स्ट्राईक केले बरोबर. त्यापासून काय होतं पुढे प्रोसेस म्हणजे कंटिन्युअसली प्रोसेस चालू असते त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण चेन रिएक्शन.